नागपुर में टैक्सी किराए को लेकर एक बड़ी खबर। ओबी कैब ने ड्राइवर और यात्रियों के दोनों के हित में ध्यान में रखते हुए मासिक किराया समीक्षा प्रणाली का प्रस्ताव रखा है। वही इस पर टॅक्सी यूनियन के नेता दीपक माने ने अपनी प्रतिक्रिया दी है। मी आता विदर्भ ॲप बेसचं नाव नाही घेणार, संयुक्त ॲप बेस टॅक्सी चालक संघटनेमार्फत बोलतो आहे। आम्हाला नुकतंच आता RTO साहेबांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी आम्हाला टॅक्सीचे दर प्रदर्शित करून दिले, जे आता 12 वर्षापर्यंत नव्हते, आता पहिल्यांदा मिळालेत। आम्ही आपल्या मार्फत प्रशासनाला एक विनंती करतो आहोत की या ॲपमध्ये, या सर्व कंपन्यांच्या ॲपमध्ये लवकरात लवकर अपडेट करून द्यावेत। तसेच जनतेला आपल्या माध्यमातून एक जाणीवपूर्वक त्यांना मार्गदर्शन करावे की आम्ही जे आता तुम्हाला विनंती केल्यानंतर तुमचे दिलेले दर आम्ही मागणार आहोत, त्या संदर्भात आपण स्वखुशीने द्यावेत। आम्ही तुम्हाला पूर्ण सेवा द्यायला तत्पर आहोत। तुम्हाला सुरक्षिततेची गॅरंटी आमच्या गाडीमध्ये आहे। तर कृपा करून तुमच्या मार्फत पुन्हा एकदा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि RTO साहेब तसंच माननीय नितीन गडकरी साहेब यांना विनंती करतो आहे की या सर्व कंपन्यांनी लवकरात लवकर हे दर आपल्या ॲपमध्ये अपडेट करून द्यावेत, तेही एक्सक्लुडिंग GST आणि त्यांचं कमिशन। तसंच हे इमर्जन्सी त्यांनी आता एक रिचार्ज सिस्टम आणलेली आहे, ती तात्काळ बंद करावी, त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे। इतकंच मला सांगायचं आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आता तर सुरुवात करणार आहोत, एक पत्र निवेदन देऊ, त्याच्यानंतर आम्ही आमच्या गाडीवर लावणार आहोत स्टिकर, न्याय नाही तर मतदान नाही। आणि त्याच्यानंतर आम्ही काही करू शकत नाही, कारण आत्ताच उबर कंपनीने हायकोर्टाच्या मदतीने आमच्यावर आंदोलन करण्यासाठी बंदी आणून ठेवलेली आहे। तरी आम्ही करू, ते वेळेवर सांगता येईल की काय करणार। उद्या माझी गॅरंटीनी 2दा पत्र दिलेलं आहे माझी गाडी पेटवायसाठी, मला परमिशन द्या म्हणून, काही होऊ शकते ना। लोक तशीही मरतात, असं मरण्यापेक्षा असं मरून जायचं, काय करणार, काय करणार, पर्याय नाही ना सर। आता काही अच्छा माझी गाडी 2दा मला सीझर लोकांनी थांबवलं, कोणी ॲक्शन घेतली नाही। पोलीस कमिशनरला सिंगल साहेबांना निवेदन देऊन सांगितलं की आमच्या गाड्या थांबवल्या जातात सीझर मार्फत, 2-3दा ॲप्लिकेशन दिलेली आहे सर, कोणी काही करायला तयार नाही। प्रशासन कुठलंही म्हणा पत्र काढून देतो तुम्हाला आणि सांगतो कोणत्याही प्रकारची 3-4दा सीझरची कंप्लेंट केलेली आहे। ते गुंडे प्रवृत्तीचे लोक येतात, फास्ट गाडी धावून एकदम गाडीच्या पुढे आणतात, थांबवून टाकतात, काहीच नाही सर। पर किलोमीटर आता किती दर भेटत आहे? आता सर असं फिक्सेशन कुठेच नाही आहे। 9 रुपये, 10 रुपये, 11 रुपये आणि रेअर टू रेअर केसमध्ये आता किती हवं? आम्हाला टोटल 28 रुपये 80 पैसे एक, हां, एक्सक्लुडिंग GST आणि कंपनीचं कमिशन 28 रुपये 80 पैसे, आणि तेही दर RTOने दर ठरवलेले आहेत, तेच दर मागतो आहोत आम्ही। हे पत्रपरिषद आपण घेत आहोत। या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी राष्ट्रीय टॅक्सी चालक मालक संघटनेचा महामंत्री विनोद व्यवहारे, ॲप बेस टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष दीपक साने, राष्ट्रीय टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर चौरे आपले सगळ्यांचे स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेत घेण्याचे कारण हेच की सरकारची परिवहन विभागाची कॅब चालकाच्या विरोधाबद्दलची उदासीनता। टॅक्सी चालक 2012-14 पासून टॅक्सी चालवत आहेत आणि तो एकच टॅक्सी घेऊ शकला, दुसरी घेऊन पुन्हा एखाद्या चालकासाठी तो नोकरी उपलब्ध करू शकला नाही। पण यावर संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आपली मिळकत नक्कीच वाढवली आहे। ओला, उबेर, रॅपिडो यांना टॅक्सीच्या ॲपबद्दलची परवानगी कशी दिली तेच आम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही, कारण की कोणत्याही ठेकेदारास ठेका देतेवेळी त्याच्याकडून कामगारास देण्यात येणारे बेनिफिट्स काय आहे ते त्याच्याकडून लिहून घेतले जातात, मिनिमम वेजेससारखे अजून जे काही आहेत ते। पण या ठिकाणी परिवहन विभागाने, RTOने म्हणा किंवा सरकारने म्हणा, जी ओला, उबेर, रॅपिडो यांना ही परवानगी दिली चालवण्याची कंपनीला, त्या कंपनीकडून असे कोणत्याच प्रकारचे रेट यांनी घेतलेले नाही की बा आम्ही यांना अशा प्रकारचे रेट देऊ आणि असे बेनिफिट देऊ। या बाबतीत काहीच तपासले गेलेले नाही। त्यानंतर चालकांना होणारा त्रास याबद्दल कोणताही अधिकारी व सरकार याबद्दल पुढे सरसावले नाही। महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून कळवले की सरकारने आपले ॲप काढून आम्हा सर्व चालकांना यात समाविष्ट करावे
आणि ओला उबेरसारख्या विदेशात चाललेल्या पैशाला इथेच थांबवून हा पैसा आपल्याच महाराष्ट्रात खेळता राहावा यासाठी आम्ही पत्रसुद्धा बरेचदा लिहिले. तत्कालीन जे परिवहन मंत्री होते त्यांनासुद्धा सांगितले, उद्योगमंत्र्यांनाही सांगितले, उदय सामंतांना, एकनाथजी शिंदे यांनाही सांगितले. पूर्ण सरकारला, RTOला, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना, सर्वांना आम्ही पत्र लिहिले. फक्त आमच्या समाधानासाठी त्यांनी 1-2दा RTOची मीटिंग आमच्यासोबत घेतली, बैठक घेतली आणि त्या बैठकीत काहीही निष्पन्न झालेले नाही. याच्यामध्ये बरेचसे असे त्रास चालकांना होत आहे की गाडीमध्ये पॅनिक बटन, जेव्हा कंपनीतून गाडी येते तेव्हा पॅनिक बटन लावायला सांगतात आणि जेव्हा पासिंग होते तेव्हा पॅनिक बटन काढायला सांगतात. म्हणजे तो खर्च वेगळा. गाडीची पासिंग जेव्हा होते त्यावेळेस 40-50 हजाराचा खर्च वेगळा. ओला, उबेर, रॅपिडो यांच्याकडून चालकांना कोणत्याही प्रकारचा विमा नाही. त्यांचा कस्टमर केअर नंबर कधीच लागत नाही. कस्टमर केअर नंबर जो आहे त्यांचा, त्यावर फोन केला तर तो कधीही लागत नाही. म्हणजे चालकांची जी काही समस्या त्यांना सांगावीशी वाटते किंवा हे असा प्रॉब्लेम इथे होऊन राहिला आहे तुमच्या कंपनीमध्ये, तर ते कोणी ऐकून घेत नाही. आता नुकतेच RTOने जे दर सादर केले ते काळी पिवळी टॅक्सीसाठी सादर केलेले आहे. आणि आमचे म्हणणे हेच आहे की आतापर्यंत जे रेट आम्हाला देत होते ते रेट न देता आता हे काळी पिवळी टॅक्सी जे रेट आहे ते आम्हाला देण्यात यावे. तसेच कूल कॅबमध्ये 20% एक्स्ट्रा रेट त्यांना देण्यात येतात. कारण की कोणतीही कॅब विना ACनी चालत नाही, सगळ्या ACनी चालतात. ही एक कूल कॅबच आहे. त्याच्यामुळे ते 20% त्यांना देण्यात यावे, आम्हाला देण्यात यावे असे आमचे यांना सांगणे आहे. आम्ही बरेच आंदोलने, मोर्चे काढले. प्रशासनाला याची सवय झाली अशी वाटते. आता हे करतात, काही होत नाही. पण आता आम्ही थांबू शकत नाही. आणि ओला, उबेर, रॅपिडोचा जो त्रास आहे त्या त्रासाला कंटाळून नागपुरात नुकताच आलेला OV ॲप कॅबचा, या OV कॅबने OV कॅब आम्हाला योग्य तो रेट देण्यास तयार आहे, योग्य तो रेट द्यायला तयार आहे. इन्शुरन्सच्या बाबतीतही त्यांनी दखल घेतलेली आहे. त्यांनी सार्वजनिक सूचनासुद्धा जाहीर केली आहे, ती तुमच्या आपल्या प्रेस नोटमध्ये जोडलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की टॅक्सी संघटनाशी संयुक्त चर्चेनंतर याच्यावर कारवाई करू आणि यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तर आमचे म्हणणे हेच आहे आजच्या याचे प्रेसमध्ये की बरेचदा हे सगळे निवेदने, आंदोलने हे सर्वे करूनसुद्धा प्रशासनाला जाग कशी येत नाही. नुकताच आता ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या स्वतःच्या कॅमेऱ्याने फोटो काढत होते, तो बंद झाला. तर ते मुद्दामून थांबवतात, मुद्दामून अडवतात, मुद्दामून काहीतरी काढतात. 30-40 हजार रुपये टॅक्सीला दंड ठोठावण्यात आलेला आहे. या सगळ्या माध्यमातून आम्हाला दूर व्हायचे आहे. आणि आमची अशी मागणी आहे की जे RTOने रेट आता जाहीर केलेले आहे ते रेट सर्व टॅक्सी चालकांना देण्यात यावे आणि कूल कॅबचे जे एक्स्ट्रा 20% आहे ते सुद्धा आम्हाला देण्यात यावे अशी आम्ही सरकारला पुन्हा एकदा या माध्यमातर्फे विनंती करतो.